जिल्हा झटपट। कोल्हापुरात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक संपन्न। महिला आणि बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या आवादा पवनचक्की प्रकल्पातला लाखोंचा मुद्देमाल चोरीला। केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 34 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। आपत्कालीन उपाययोजना म्हणून 30 विहिरींचं अधिग्रहण केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतले 2 आरोपी आणि सोनाराला अटक। लाखोंचा मुद्देमाल जप्त। 4 गुन्हेही उघडकीला। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या वडनेर भैरव इथल्या भैरवनाथ यात्रेचा उत्साहात प्रारंभ। पहिल्या दिवसाचा पालखी सोहळा संपन्न। रायगडमधल्या कर्जत इथं मातीची तस्करी करणाऱ्यांविरोधात तहसीलदारांची धडक कारवाई। मातीनं भरलेल्या 3 ट्रकसह तस्करीसाठी वापरली जाणारी वाहनं जप्त। आणि परभणी जिल्ह्यात सेलू इथं आयुष विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप उपक्रमाचं आयोजन। आता वळूया पुढच्या बातम्यांकडे। डॉमिनिक रिपब्लिक देशाच्या